विद्यार्थी दशेला वय नसतं असं म्हटलं जातं। यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यात समस्त आजीबाईंसाठी शाळा भरवण्यात येत आहे। आढावा घेऊया या उपक्रमाचा। सागर भारत विश्वात शोभुनी राहो। स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगताना मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटलं जातं, पण अनेक मुलींना काही कारणानं शिक्षण घेता येत नाही। आजच्या काळात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असताना नेमकी हीच गरज ओळखून यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातल्या पाथरटगोळे या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आजीबाईंची शाळा भरवण्यात येते। आमच्या गावामध्ये आजीबाईची शाळा भरत आहे। त्यात 17 आजीबाई शाळेत येत आहे। त्यांना विविध विषय शिकायला मिळते। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला सरपंच या नात्याने मला आनंद होत आहे। बहिणाबाईंनी पण ते सांगितलं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर। आपला संसार तर असा चालणारच आहे, पण आपल्या या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपलं सुखदुःख एकमेकांना व्यक्त करता यावं। आपण सगळे म्हणजे नातेवाईकांचं प्रेम तर आपल्याला मिळतंच, पण खऱ्या अर्थानं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एकमेकांच्या सोबतीनं साथीनं चालावं, याच्यासाठी ही आजीबाईंची शाळा आहे। गावातल्या जिल्हा परिषद शाळेत आजीबाईंची दररोज संध्याकाळी नियमित शाळा भरते। शाळेचे शिक्षक आणि परिसरातले तज्ज्ञ कोणताही मोबदला न घेता आपली सेवा देतात। अ ब क ड पासून लिहिणे वाचणे इतकंच काय तर मोबाईलच्या वापरापर्यंतचे विविध विषय इथे शिकवले जातात। या आजीबाईच्या शाळेत 26 तारखेपासून आम्ही आजपर्यंत 5 दिवस झाले शिकून राहिलो, तर आम्हाला खूप आनंद होऊन राहिला। आणि हेच संस्कार घेऊन आम्ही घरी जातो। शाळेत शिकताना आमच्या नातवंडांना आम्ही हे संस्कार सांगतो शाळेत। विविध विषय शिकवण्यासोबतच आजीबाईंना मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकींबद्दल सतर्क केलं जातं। या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून 75 पेक्षा जास्त आजीबाई उपस्थित राहून ज्ञानार्जन करत आहेत। अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थी दशेला वय नसतं हे आजीबाईंनी समाजाला दाखवून दिलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ।